म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालय आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याबाबत म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसून गावातील येणाऱ्या नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या। रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या पेशंट आरोग्य अधिकारी रेफर करत असतात। त्या डिलिव्हरी सर्पदंश मलेरिया रुग्णालयात मिळणारे छोटे मोठे उपचार त्वरित करण्यात यावे। आवश्यक ती मशिनरी उपलब्ध करून देण्यात यावी। रक्तच 1 तासभरात चेक करण्यात यावे। दुसऱ्या दिवशी रिपोर्ट न देता तासाभरात उपलब्ध करून देण्यात यावा। रुग्णालयात स्वच्छता राखण्यात यावी। रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना उपचारापासून ते सोयीसुविधापर्यंत मुभा असावी यासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात यावे। म्हसावद ग्रामीण रुग्णालय बांधकाम होत असल्यामुळे शहादा येथे शिफ्ट होत आहे, म्हणून शहादा येथे न हलविता म्हसावद येथील गावात ठेवण्यात यावे, जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना गावात आरोग्य सुविधा उपलब्ध होईल। म्हसावद येथील रुग्णालयात उपचारासाठी आवश्यक मशिनरी उपलब्ध करून देण्यात यावी। आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे। आमच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन राज्य सरकारने आमची मागणीची पूर्तता करण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र मुंबई यांना देण्यात आले। एवढी भारतीय आदिवासी संविधान सेना महाप्रदेश अध्यक्ष सतीश ठाकरे, रवींद्र वडवी उपस्थित होते। न्यूज नेटवर्क शहादा। आज आम्ही माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी चौधरी साहेब यांना जे म्हसावद ग्रामीण रुग्णालय या बिल्डिंग की लिमिट मुदत संपण्यात आली आहे, तर ती शिफ्ट करण्यासाठी काही हालचाली चालू होत्या। तर आम्हाला काही ग्रामस्थांनी सांगून दाखवले, जर बिल्डिंग शहराला किंवा कुठं जर शिफ्ट होणार तर येणाऱ्या पेशंटला त्रास होईल। या संदर्भात आम्ही माननीय सिव्हिल सर्जन साहेबांना यांना निवेदन दिले आणि निवेदनच्या माध्यमातून चर्चा केली। सिव्हिल सर्जन साहेबांनी आम्हाला खूप चांगलं प्रतिक्रिया दिली की ही बिल्डिंग जी बांधण्यात येत आहे ती लवकरात लवकर पूर्ण करणार 1 वर्षाच्या कालावधी दिला आहे। 1 वर्षामध्ये पूर्ण करून देण्यात असं त्यांनी आश्वासन दिले। मग शिफ्टच्या प्रश्न राहिला तर कुठंतरी ॲडजस्ट होत असेल तर तिथे जवळ करा असं आम्ही साहेबांना सांगितलं। तर साहेबांनी सांगितलं भाडळदा किंवा राणीपूरला करता येईल। तर आता पेशंटची पण म्हणजे सोयी व्हायला पाहिजे। या हिशोबाने अजून याच्यावरती काही गावात येऊन चर्चा करणार व आमदार साहेबांनी पण सांगितलं की जवळच्या जवळ करा, खूप जास्त लांब न करा, शहराला किंवा येण्या जाण्याचा प्रॉब्लेम राहायचं। तर साहेबांनी पण सांगून दाखवलं, म्हणून लवकरात लवकर सोल्युशन करणार आहे असं सिव्हिल सर्जन साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे।